नमस्कार, मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनलमध्ये। तर आज मी कमल ककडीची भाजी बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही। पाहू शकता इथे मी एक कमल ककडी घेतलेली आहे। आपण साफ करूया। आपल्याला अशा प्रकारे साफ करून घ्यायचे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वरचा छिलका काढून घ्यायचा आहे। कापून घेऊया। आपली कमल ककडी कापून झालेली आहे। पाहू शकता असे छोटे छोटे पीस करायचे आहेत आपल्याला। पाण्यामध्ये भिजत टाकते। मसाल्याची तयारी करूया आपण। इकडे 2 टमाटे घेतलेले आहेत मी, अद्रक घेतलेले, 2 हिरवी मिरची घेतलेली पाहू शकता, आणखी लसणीच्या 3 पाकळ्या घेतलेत। इकडे कांदा घेतलेला आहे। तर आपल्याला हे पिसून घ्यायचे। कांदा पिसायचा नाही, टमाटर, हिरवी मिरची, अद्रक पिसून घ्यायचे आपल्याला। हे कमल ककडी स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी, पाहू शकता। 2 शिट्ट्या देऊन घेणार आहे मी। कुकरला लावते। पाहू शकता आपली कमल ककडी शिजलेली आहे। पॅन गरम झालेला आहे आपला। तेल टाकूया। हिंग टाकूया। जीरा टाकू। कांदा टाकूया आपण। लाल तिखट टाकू, कश्मीरी लाल मिर्च, धनिया पावडर, आणखी गरम मसाला। मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांद्यासोबत। पिसलेले टमाटे टाकते। मीठ टाकते, कारण कमल ककडी शिजताना आपण मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे मी कमी वापरले मीठ इथे। आपला मसाला भाजलेला आहे पाहू शकता। कमल ककडी टाकूया। कोथिंबीर टाकूया आपण। पाहू शकता आपली कमल ककडीची भाजी बनलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे। आपली कमल ककडीची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता। चपाती किंवा नान सोबत खूप छान लागते। आज बनवलेली कमल ककडीची भाजी कशी झाली कमेंट करून सांगा। आपले कोकण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।